मी शाहीर महर्षी आत्माराम पाटलांचं स्वराज्याभिषेक गीत म्हणायचं जेव्हा अभिषेक चालू असताना. मग ते करत असताना आझाद काकांना कोल्हापूर गादीवर कोल्हापूरच्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्याच्या ठिकाणी ते रुजू झाले आणि मग इथे कोणी म्हणायचं. मग गेल्या 3 वर्षापासून ती संधी मला भेटली. अच्छा. मग शाहिरी सेवा करायची आणि दुसऱ्या दिवशी स्वराज्याभिषेक सोहळा चालू असताना ते शाहीर महर्षी आत्माराम पाटलांचं स्वराज्याभिषेक गीत हा गाण्याचा बहुमान माझ्या आणि माझ्या संचाला मिळाला. पण मी मेल्यानंतर सुद्धा शाहीरच आहे. बरोबर. आणि मी आज देखील शाहीरच आहे. मग ही भूमिका मला तिथं कळली की अरे शाहीर आहे मी. आणि मी असं तसं नाही आहे, मी महाराजांचा शाहीर आहे, या विचार परंपरेचा शाहीर आहे, या मातृभूमीचा शाहीर आहे. आणि म्हणून मग मी आजपर्यंत म्हणजे शुभशाहीर, भीमशाहीर, राष्ट्रीय शाहीर, हे शाहीर ते शाहीर असे भरपूर लोक लावतात. पण मी चौकटीत अडकून घेतलं नाही. मी फक्त आणि फक्त शाहीर आहे. आणि इतकं भावपूर्ण त्यांनी म्हणजे खूप मोठं आहे, 15 मिनिटाचं ते गाणं आहे. पण त्यांनी काल्पनिकदृष्ट्या आणि कसा झाला असेल तर ती रचना, ते शब्द ह्या स्वराज्याभिषेकामध्ये लिहिलं आहे. आणि मग ते स्वराज्याभिषेक गीताचं कडवं असं आहे बघा. स्वराज्याभिषेकाचा आम्ही महोत्सव मांडिला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला. जय जय छत्रपती बोला, बोला छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला. आता स्वराज्याभिषेक सोहळा चालू असताना त्या सप्तजल तिथे आणलं गेलं. सप्त सिंधूतलं ते जल आणलं गेलं. ते कसं आणलं गेलं आणि ते काय आहे? गोदा कृष्णा तुंगा गंगा मही यमुना रेवती, गोदा कृष्णा तुंगा गंगा मही यमुना रेवती, सिंधू कामिनी सप्तवाहिनी करीती पंचारती, आकाश गंगा राया भाळी लावित गंध टिळा, चरणावर रत्नाकर नमला, चरणावर रत्नाकर नमला. जय जय छत्रपती बोला. विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला. जय जय छत्रपती बोला, बोला छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. असे हे वेगवेगळे कडवे आहेत त्याचे. मग एक प्रसंगी जेव्हा महाराज येत आहेत सिंहासनाकडे, 2 मिनटं स्तब्ध होतात महाराज आणि भावुक होतात. त्यांच्या डोळ्यामध्ये एक अश्रू येतो की ह्या स्वराज्यासाठी माझ्या बाजीने, माझ्या तानाने प्राणाची बाजी लावली. या शाहिराची ही भैरवी आपल्यासाठी सादर करतो की प्रिय आई हिंद भूमी, विश्वाच्या मंगलधामी, तुझ वंदित नंदन आम्ही, आम्ही शाहीर मावळी, आम्ही शाहीर मावळी. प्रिय आई हिंद भूमी, विश्वाच्या मंगलधामी, तुझ वंदित नंदन आम्ही, आम्ही शाहीर मावळी, आम्ही शाहीर मावळी, आम्ही शाहीर मावळी. ला प्रोत्साहन देण्याचं काम करतायत, परंपरा जपण्याचं काम करतायत. जसं छत्रपती युवराज संभाजीराजे असतील, ते शिवराज्याभिषेक सोहळ्याला अनेक शाहिरांना संधी देत आहेत. तर त्या संधीबद्दल काय सांगाल? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता नुकताच तुमचा दिल्लीला जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाचा कसा अनुभव राहिला? सर्वप्रथम तर मी सांगेल, युवराज छत्रपती संभाजीराजे जी कोल्हापूर गादीचे वंशज आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या मार्गदर्शिका आदरणीय संयोगिता राजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती
यांच्या मार्गदर्शनाखाली मी 5 वर्षापासून रायगडाला स्वराज्याभिषेक दिनानिमित्त सेवा देतो आहे. 5 जून रोजी ही रात्र शाहिरांची, हा शाहिरी सदरेवर कार्यक्रम असतो की महाराष्ट्रातले प्रथित यश शाहीर तिथे शाहिरी सेवेला असतात. आणि आमचे कोल्हापूर गादीचे जे शाहीर आहेत आझाद नाईकवडी, त्याच्यानंतर आमचे सामंत काका आहेत, शाहीर दिलीप काका, यांच्या माध्यमातून मला तिथे संधी भेटली. त्या राजेंशी संपर्क आला आणि शाहिरी सदरेवर सेवेची संधी भेटली. मग ते शाहिरी सादरीकरण झाल्यानंतर महाराजांनी जो माझ्यावर आशीर्वाद दिला, त्यांनी जे मार्गदर्शन केलं, तेव्हापासून मी ती सेवा सोडलीच नाही. मग शाहिरी सेवा करायची. दुसऱ्या दिवशी स्वराज्याभिषेक आपण साजरा करतो, स्वराज्याभिषेक दिन सोहळा. मग तो साजरा करत असताना आझाद काकांसोबत मी शाहीर महर्षी आत्माराम पाटलांचं स्वराज्याभिषेक गीत म्हणायचं जेव्हा अभिषेक चालू असताना. मग ते करत असताना आझाद काकांना कोल्हापूर गादीवर कोल्हापूरच्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळ्याच्या ठिकाणी ते रुजू झाले. आणि मग इथे कोणी म्हणायचं. मग गेल्या 3 वर्षापासून ती संधी मला भेटली. अच्छा. मग शाहिरी सेवा करायची आणि दुसऱ्या दिवशी स्वराज्याभिषेक सोहळा चालू असताना ते शाहीर महर्षी आत्माराम पाटलांचं स्वराज्याभिषेक गीत हा गाण्याचा बहुमान माझ्या आणि माझ्या संचाला मिळाला. वा. आणि तो युवराज छत्रपती संभाजीराजेंनी दिला, आमच्या मार्गदर्शिका युवराजनी संयोगिता राजेंनी दिला. पण हे करत असताना तो जो काही तिथला अनुभव येतो, अनुभूती येते की त्या राजसदरेवर गाण्याचा बहुमान मिळतो, की इथं म्हणायला सोपं वाटतं की त्या आगिंदासाचा मी वंशज आहे, आगिंदासाचा मी परंपरा चालवण्याचा शाहीर आहे. तर ॲक्च्युअल त्या गादीवर जेव्हा उभं राहिलं ना, तेव्हा आपल्याला आपल्या जबाबदारीचं भान कळतं की मी शाहीर आहे, मी असा काही साधासुद्धा नाही आहे. कलाकार ही गोष्ट एक वेगळी आहे. पण बघा, म्हणजे मी आज शिक्षक असेल, प्राध्यापक होऊन गेलो असेल, काय असेल, हे जेव्हा मी त्याचा पदभार सोडेन तेव्हा मी त्याचा सेवानिवृत्त होईल आणि ते पदसुद्धा माझं निघलं जाईल. त्याला मग माझ्या पदाच्या अलीकडे माझी लागेल, माझी प्राध्यापक, माझी शिक्षक. पण मी मेल्यानंतरसुद्धा शाहीरच आहे. बरोबर. आणि मी आज देखील शाहीरच आहे. मग ही भूमिका मला तिथं कळली की अरे शाहीर आहे मी, आणि मी असं तसं नाही आहे, मी महाराजांचा शाहीर आहे, या विचार परंपरेचा शाहीर आहे, या मातृभूमीचा शाहीर आहे. आणि म्हणून मग मी आजपर्यंत म्हणजे शुभशाहीर, भीमशाहीर, राष्ट्रीय शाहीर, हे शाहीर, ते शाहीर असे भरपूर लोक लावतात, पण मी चौकटीत अडकून घेतलं नाही. मी फक्त आणि फक्त शाहीर आहे. आणि मी सगळं गाणार, सगळं विचार मांडणार. जो अन्यायाच्या ठिकाणी मांडण्याची गरज आहे त्या ठिकाणी मी उभं राहणार. आणि मी शाहीर आहे. आणि ही अनुभूती तिथे आली मला. आणि तो प्रसंग म्हणजे त्या लाखोंच्या समोर महाराज त्या या मेघडंबरीमध्ये बसलेले आहेत. आणि अशी कधीकधी अनुभूती येते की खरंच आम्हाला महाराज ऐकत आहेत. कधीकधी ते डोळ्यांचे भावाकाळ आम्हाला दिसतात की अरे बापरे, खरंच असं वाटतं की महाराज खरंच बसलेले आहेत. आणि तो वीरश्री बाणा, ती ऊर्जा, त्या रायगडाची जी ऊर्जा आहे, त्या राजसदरेची जी ऊर्जा आहे, त्या 3 दिवसामध्ये आम्हाला मिळते. बरोबर. आणि ती 3 दिवसाची ऊर्जा आम्हाला वर्षभर कायम टिकते. म्हणजे हा एक तो भाग घेऊन आम्ही आज काम करतो आहे. त्याचं मूळ कारण, मूळ प्रेरणास्त्रोत तेच आहे, रायगडची राजसदर. बरोबर. कारण की तिथला बहुमान म्हणजे मला असं वाटतं, तिथला बहुमान म्हणजे महाराजांच्या राजसदरेवर मी एक सामान्य शाहीर म्हणून गाणं, मला असं वाटतं ते भारतरत्न मिळाल्यासारखं आहे. क्या बात. तिथलं एक कडवं आम्हाला ऐकवलं तर अरे क्या बात. युवराज छत्रपती संभाजीराजेंनी आणि युवराजनी संयोगिता राजेंनी शाहीर महर्षी आत्माराम पाटलांचं हे स्वराज्याभिषेक गीत थीम सॉन्ग म्हणून तिथे घेतलेलं आहे. ओके. म्हणजे जोपर्यंत हा स्वराज्याभिषेक चालेल तोपर्यंत हे गीत तिथे वाजत राहील. आणि त्रिशताब्दी स्वराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने जेव्हा त्रिशताब्दी झाली आणि आता 350 वर्ष झाले आत्ता,
तेव्हा त्यांनी गायलेलं आत्माराम पाटलांनी. हां, मग तेव्हा त्यांनी हे घेतलेलं होतं. आणि 350 वर्षापूर्वी तुम्ही आता 350व्या वर्षी आणि 351व्या वर्षी गाण्याचा बहुमान मला मिळाला. क्या बात. 352व्या वर्षी गाण्याचा बहुमान मला मिळाला. अच्छा. हे फार मोठं भाग्य समजतो मी माझं, कारण की मी सेवेकरी आहे, मी धारकरी आहे, मी काय म्हणते माळकरी आहे, मी डफकरी आहे, मी ताळकरी आहे, म्हणजे ज्याला म्हणतो ना मी, हे आमच्या तुंतुण्याची गादी आहे, तार तुंतुण्याची गादी आहे आमची ती. तर त्यांच्या विचारधारेच्या परंपरेमध्ये ते उभं राहायला मिळालं, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि ते गाताना बापरे इतकं प्राऊड वाटतं तुम्हाला सांगू, म्हणजे असं वाटतं की मी ह्या जगात नाही, मी वेगळ्याच विश्वात असतो. मग त्या स्वराज्याभिषेकाचं आत्माराम पाटलांनी जे काही गीताचे कडवे लिहिले आहो, तुम्हाला सांगू, ते गीत गाताना आणि ते गीत अनुभवताना आणि ते तिथं गाताना असं वाटतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक जेव्हा होतो आहे ना, मी त्याच काळात आहे आणि मी ते गातो आहे. महाराज येत आहेत, महाराज त्यांचा अभिषेक होतो आहे, महाराज सिंहासनावर बसलेत आणि ते सगळा माहोल, ते त्यांना मुजरे घालताय, तो इंग्रज अधिकारी त्यांना मुजरा घालतोय, ते सगळे धारकरी उभा आहेत, हे सगळे त्यांचे सगळे राजशिष्टाचारातले अधिकारी बसलेले आहेत, राजमाता जिजाऊ बसलेले आहेत. अहो असं वाटतं की त्याच काळात मी ते स्वराज्याभिषेक गातोय. आणि इतकं भावपूर्ण त्यांनी लिहिलं, म्हणजे खूप मोठं आहे, 15 मिनिटाचं ते गाणं आहे, पण त्यांनी काल्पनिकदृष्ट्या आणि कसा झाला असेल तर ती रचना, ते शब्द ह्या स्वराज्याभिषेकामध्ये लिहिलं आहे. आणि मग ते स्वराज्याभिषेक गीताचं कडवं असं आहे बघा. स्वराज्याभिषेकाचा आम्ही महोत्सव मांडिला, महोत्सव मांडिला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला. जय जय छत्रपती बोला, बोला छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला. आता स्वराज्याभिषेक सोहळा चालू असताना त्या सप्तजल तिथे आणलं गेलं, सप्त सिंधूतलं ते जल आणलं गेलं. ते कसं आणलं गेलं आणि ते काय आहे? गोदा कृष्णा तुंगा गंगा मही यमुना रेवती, गोदा कृष्णा तुंगा गंगा मही यमुना रेवती, सिंधू कामिनी सप्तवाहिनी करीती पंचारती, आकाश गंगा राया भाळी लावित गंध टिळा, चरणावर रत्नाकर नमला, चरणावर रत्नाकर नमला, जय जय छत्रपती बोला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला, विश्वमंडपी भरतभूमीचा विश्वपुरुष वंदिला, जय जय छत्रपती बोला, बोला छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला, जय जय छत्रपती बोला. असे हे वेगवेगळे कडवे आहेत त्याचे. मग एक प्रसंगी जेव्हा महाराज येत आहेत सिंहासनाकडे, 2 मिनटं स्तब्ध होतात महाराज आणि भावुक होतात. त्यांच्या डोळ्यामध्ये एक अश्रू येतो की ह्या स्वराज्यासाठी माझ्या बाजीने, माझ्या तानाने प्राणाची बाजी लावली. शिवा काशीद असतील, जेव्हा महाले असतील, यांनी प्राणाची बाजी लावली हो, आणि ते आज नाही आहेत. बरोबर आहे. ते 2 मिनटं महाराजांना त्यांची आठवण येते आणि ते भावुक होतात. आणि ते कडवंसुद्धा करून रसातून ह्याच गाण्यामध्ये आत्माराम पाटलांनी मांडलं आहे. ते झाल्यानंतर तोफांची सलामी कशी दिली असेल, स्वराज्याभिषेक झाला, तोफांची सलामी कशी असेल हे कडवं दिलं आहे. परत स्वराज्याभिषेक झाला हो, आपण भगवा फडकवला, तो भगवा म्हणजे आत्माराम पाटलांनी कोणी फडकवला तर आत्माराम पाटील असं म्हणतात, सूर्याने भगवा फडकविला, सूर्याने भगवा फडकविला, जय जय छत्रपती बोला. हे असं त्या गाण्यामध्ये. आणि हे गाताना असं वाटतं हो की
काय महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल आणि काय तो प्रसंग असेल, काय ते रोमांच असतील आणि काय महाराज असतील हो, हे अनुभूती तिथे आली. आणि हा रायगडचा प्रसंग म्हणजे राजांचा गड, गडांचा राजा तो रायगड, आणि त्या रायगडावर त्या राजसदरेवर सेवा करण्याचा बहुमान आम्हाला मिळतो. सेवेकरी आम्हाला मानलं जातं, शाहीर म्हणून मानलं जातं. त्या आमच्यासाठी भारतरत्न इतपत आहे. हा रायगडाचा अनुभव. आणि दरवर्षी मग मी माझ्यासोबत 20-25 जणांचा ताफा घेऊन जातो. महाराष्ट्रातले शाहीर येतात, 20-25 जणं मी घेऊन जातो. त्याच्यामधले काही शाहिरी संचातले असतात, काही जणं मी अशी नेतो दादा की त्यांनी त्या रायगडावर यावं, कारण की त्यांचं मनोबल इथे हारलेलं असतं आणि ते त्यांच्या जीवनात बाबा यार माझ्याकडून नाही होऊ लागलं रे हे, मी प्रयत्न केला पण नाही झाला. आता माझ्या कुटुंबावर काही प्रसंग आले, माझी परिस्थितीच नाही आहे. मग मी त्यांची फार समजूत काढतो, पण कधी कधी वाटतं की यार याला एकदा तरी रायगडला न्यायला पाहिजे. आणि मग मी त्या दरम्यान तो मोका मिळवतो आणि त्यांना मुद्दाम 4-5 जणांना त्या रायगडाला घेऊन जातो. गाडी मोठी करतो तशी. का? कारण की रायगडाच्या मातीत, रायगडाच्या हवेत तसं वातावरण आहे. कुणाचं जर मनोबल हरलं असेल, ज्याला आपण म्हणतो ना की मी डिप्रेशनमध्ये चाललेलो आहे, जर कोणी डिप्रेस्ड होत असेल ना, त्यांनी रायगडाला यावं. एका दिवसात त्यांचं डिप्रेशन निघून जाईल. ती जी ऊर्जा मिळते, जी ताकद मिळते ना, अहो ती भल्या भल्यांचं डिप्रेशन काढून टाकते. माझ्यावर असं झालं, माझ्यावर तसं, अहो काही नाही झालं तुमच्यावर, तुम्ही तिथं या फक्त. लढ म्हणायची जी हिंमत आहे ना, ती तिथं मिळते तुम्हाला. आणि मग म्हणून मी त्यांना नेतो की हे तिथं या तुम्ही आणि बघा. आणि निश्चित असं झालं आहे 5 वर्षापासून. इकडं आल्यानंतर त्यांचं राहणं, बोलणं, चालणं हे बदलूनच जातं. आणि ते मला म्हणतात हे महाराजांमुळे, तुमच्यामुळे. मी म्हटलं माझ्यामुळे नाही झालं बरं का, हे महाराजांमुळे झालं. हां, हे महाराजांनी ठेवलेलं आहे, ते महाराजांनी दिलेलं आहे, ते त्यांच्यामुळे झालं हे. आणि ते जर पेरलं, मी म्हणतो काय, अहो फक्त शिवचरित्राचा अभ्यास करा. शिवचरित्र तुम्ही जे काय करताय ना, फक्त शिवचरित्र अभ्यास करा, सगळ्या शंका तुमच्या निघून जातील. जे काही तुम्ही जीवन जगता, खाता, पिता, कसं जगायचं, काय जगायचं, कसं नाही, शिवचरित्र अभ्यास, बस हे सगळं त्याच्यातून होईल. मग हा झाला रायगडचा अनुभव. त्याच्यानंतर मला आत्ता रिसेंटली दिल्लीला भारत सरकारच्या वतीने, सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने मला संधी मिळाली की संगीत नाटक अकादमी जो एक त्यांचा भाग आहे, त्यांच्या वतीने मला संधी मिळाली. आणि त्याच्या माध्यमातून लोककलेचे जे काही अभ्यासक आहेत, प्रशिक्षक आहेत, प्रथितयश कलाकार आहेत, डॉक्टर गणेश चंदन शिवे सर यांच्या माध्यमातून मला ती संधी भेटली. आणि तिथे पंतप्रधानांच्या समोर ती कला सादर होणार होती, आमची शाहिरी पोवाडा. आता खरं सांगायचं तर आम्हाला नुसतं मोजून 10 मिनटं दिली होती. अच्छा. खरं सांगायचं म्हणजे बरं का, एक 4-5 राज्य होते की त्यांचं पारंपरिक कला ते सादर करणार आहेत त्या व्यासपीठावर, त्या राष्ट्रीय पीठावर. आणि पंतप्रधान मग त्या दरम्यान त्यांना बाहेर दौऱ्यावर जावं लागलं. त्याच्यामुळे मग आपल्या अमित शहा जे आहेत, केंद्रीय मंत्री, अर्थमंत्री, ते होते, कॅबिनेट मंत्री होते, तिथल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री असतील, मग सगळे राज्य मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ त्या कार्यक्रमासाठी होतं. आणि सरांचं आणि माझं सादरीकरण होतं आणि माझा ग्रुप होता पूर्ण. मग करता करता आम्ही राष्ट्रीय शाहिरी तिथे पेश केली. अच्छा. मग तिथे संविधान असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे तिथे आम्ही शाहिरी सादर केली. मराठीतूनच सादर केली, पण आम्ही अनुवाद त्याचा हिंदीतून करायचो. ते करता करता 10 मिनटाचे 31 मिनटं कसे झाले आम्हाला कळलं नाही, त्यांनाही कळलं नाही. अच्छा. त्यांच्यासमोर म्हणजे शेवटचा परफॉर्मन्स आमचा होता, पण 10 मिनटाचा कार्यकाळ जेव्हा आम्ही संपल्यानंतर पाहिलं की हे 31 मिनटं आम्ही सादर केलं. म्हणजे मला असं त्या ठिकाणी वाटलं की खऱ्या अर्थाने ही आमच्या कलेची ताकद आहे. आणि त्यांनी ती ऐकली. म्हणजे त्या त्यागराज स्टेडियममध्ये लाखोंचा क्राऊड होता त्या दिवशी.
मंत्रिमंडळ देशाचं सगळं तिथे होतं आणि त्यांच्यासमोर ही कला राजशिष्टाचारामध्ये सादर करण्यासाठी संधी मिळावी, ह्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि गणेश सरही सोबत होते, त्याच्यामुळे गुरुवर्यांच्या माध्यमातून हा एक आशीर्वाद भेटला आणि आम्हाला तिथं संधी मिळाली ना ती गोष्टीची. आणि त्या ठिकाणी संधी मिळाल्यामुळे त्याचं सोनं केलं की त्याचा प्रतिसाद असा आला की तिथले जे काही अधिकारी प्रवर्ग होता तर यांचे नंतर आम्हाला फीडबॅक आले की तुमचं सादरीकरण अतिशय चांगलं झालं. त्या मंत्र्यांनासुद्धा तुमचं सादरीकरण खूप आवडलं. म्हणजे त्यांचं डिजिटल प्लॅटफॉर्मवर पण ते सादरीकरण पडलं ना, जेव्हा ते स्प्रेड झालं तर तेव्हा ते खूप लोकांनी बघितलं, खूप लोकांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि विशेष म्हणजे त्या त्यागराज स्टेडियममधले जे काही लोक आले होते बघायला, त्यांनीसुद्धा विशेष कौतुक केलं ह्या कलेचं. मग ते आपसुकच आपल्याला कौतुकाची थाप मिळाल्यासारखी वाटली आणि तिथून एक वेगळा कॉन्फिडन्स पण आला. म्हणजे या अगोदर मी राष्ट्रीय पातळीवर गेलो होतो, सादरीकरण केलं मी. म्हणजे मी बँगलोर, गोवा, दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी, राजस्थान, गुजरात या ठिकाणी मी सादरीकरण केलेलं आहे. पण या अशा भारत सरकारच्या राजशिष्टाचाराच्या ठिकाणी म्हणजे रायगड पण हा राजशिष्टाचाराचा एक भाग आहे. बरोबर. कारण की असंच कोणी यावं आणि तिथे ते करावं असं नाही आहे तिथे. मग तो पण एक राजशिष्टाचाराचा प्रोटोकॉल समजता आला पाहिजे. म्हणजे जर मी शाहिरी गातोय तर तिथं बोलतोय काय, गातोय काय, उभा राहतोय कसा, काय वागतोय, कसं वागतोय, हे कारण की राजसदर आहे ना ती. मी दुसरीकडे गात नाही आहे, मी मनोरंजनासाठी ह्या अशा गोष्टीसाठी गात नाही आहे. तिथं प्रबोधन आणि मनोरंजन पण आहे, पण शिष्टाचार. मग दोन्ही ठिकाणी शिष्टाचार आणि रायगडामुळे त्या शिष्टाचाराची भूमिका मला इथेही जोपासता आली. त्याचा अनुभव तुम्हाला फायदा आला. आणि त्या प्रभावी पद्धतीने सादरीकरण केल्यामुळे आज एक वेगळी आयडेंटिटी मिळाली की अरे यांचं सादरीकरण पंतप्रधानांसमोर होतं, यांचं सादरीकरण केंद्रीय मंत्र्यांसमोर होतं आणि ह्या त्या शिष्टाचारातले शाहीर आहेत बरं का. बरोबर. म्हणजे कधी कधी असं होतं की आपल्याला माहीत नसतं. आता महाराष्ट्र सोडून आपण कधी बाहेर गेलेलो नसतो. मग बाहेरच्या प्रांतात गेल्यानंतर निश्चितच तिथलं वागणं, बोलणं, चालणं हे बदलतं. आणि दिल्लीसारख्या ठिकाणी, मग आता समजा एखाद्या स्टेडियमसारख्या ठिकाणी गेलो, मग कधी कधी काय होतं की आपल्या लोक कलावंतांना गोष्टी माहीत नसतात. तिथे सिक्युरिटी असते, 10 वेळा म्हणजे मंत्री येतात म्हणून हे 10 वेळा ते चेक केलं जातं. मग आपल्याला वाटतं हे काय बाबा, पण आपण ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर एक आता आमचे हे चर्मवाद्य असतात, मग तिथे AC असतात, वातावरण बदल असतो, मग ते कुठेतरी उतरतात, चढतात. मग त्यासाठी आम्हाला ते गरम करावं लागतं आणि गरम हे पेपर जाळूनच करावं लागतं कारण की तिथे आम्हाला ते काही नेता येत नाही. मग ते कुठेतरी कानाकोपरा बघून त्यांना सांगून करावं लागतं. नाहीतर मग कधी कधी असं असतं तिथं जाळ पेटवला आणि तिथे ते सेन्सर असतं आगीचं, मग तिथं ती आग लागली तर धर 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 पाणी सुरू होऊन जातं लगेच. मग अशा गोष्टी कलावंतांना माहीत नसतात. मग तिथे ते थोडे शिष्टाचार. मग स्टेजवर पण गेल्यानंतर आपण उभं राहायचं कसं, आपल्याला 10 मिनटं दिलेत, मग 10 मिनटात आपल्याला सादरीकरणच करायचं कसं आहे, बोलायचं काय आहे, मग हे त्या पद्धतीनंच करावं लागतं. तिथलं जे तुम्ही आता सादरीकरण केलं आहे त्यातलं बाबासाहेब आंबेडकर संविधान हा विषय मराठीत घेतला की हिंदीमध्ये? हा मराठीमध्ये घेतला. कारण की प्रत्येक राज्याला त्यांच्या भाषेतलीच कला त्यांनी सादर करायला लावली. म्हणजे पंजाबी असतील तर पंजाबींनी केलं, राजस्थानमधले राजस्थानी केलं, आपण मराठीतूनच केलं. पण आता काही काही गोष्टी कधी कधी अशा असतात की आपण ज्यांच्यासाठी सादरीकरण करतो मग आता मराठीच आहेत, पण आपल्याला वाटतं ना की हे गोष्टी अवघड आहे, यांना हे गोष्टी लक्षात येणार नाही, मग त्याचा अनुवाद आम्ही हिंदीतून करायचो. असं करायचं. मग त्याच्यामध्ये आम्ही एक बाबासाहेबांचं गीत धर्मनिरपेक्षवर गायलं होतं. प्रतापसिंग दादा बोदडेंचं ते गीत होतं. आणि त्याच्यामध्ये मग मी असं गायलं होतं की निशस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता, आधार भीम होता, जातीयतेकरिता तलवार भीम होता, जातीयतेकरिता तलवार भीम होता. निशस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता, आधार भीम होता, जातीयतेकरिता
सरदार भीम होता. मग हा सरदार भीम कशाचा होता? त्यांनी कशातून स्थापना केली? अहो, त्यांनी संविधान निर्माण केलं. आणि हे संविधान असं होतं की ते जातीयतेच्या पलीकडचं होतं. बरोबर. आम्ही त्याच्यामध्ये जातीचे प्रवर्ग वगैरे हे तर दिलेत, पण या जाती, धर्म, पंथ हे कशात आहेत? तर हे सगळं एक संविधानात आहेत आणि आम्ही त्या संविधानाच्या खाली आमचं जीवन जगतो आहे. आमचा भारत देश हा एकमेव असा देश आहे की या संविधानाखाली जगतो आहे. आणि एकमेव असं संविधान आहे जगातलं की ते सर्व धर्मातल्या, जातीतल्या, पंथातल्या, प्राणीमात्राला, माणसांना घेऊन काम करतं. मग हा विचार आम्ही तिथे मांडला. मग हे मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या मातेची परंपरा आहे ना. म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या कीर्तीवर होतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून मी आलो आहे याचा पण एक अभिमान आहे की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यातून मी आलो आहे याचा पण एक अभिमान आहे की. मग ते सादरीकरण करताना कसं? मग त्याची लिंक आम्ही लावली की काय, स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं तर त्यांनी सर्व धर्म, जाती, पंथातल्या लोकांना घेऊन स्थापन केलं. आणि हाच आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि म्हणून सर्व जाती, धर्मातल्या, पंथातल्या लोकांना, धर्माला एकत्रित करून हे संविधान स्थापन झाले. मग हा विषय तिथं मांडला. इतका प्रभावी वाटला कारण की बाकीच्या लोकांनी त्यांची कला सादर केली तर त्यांचं फोक सादर केलं. म्हणजे त्यांच्या फोकमध्ये काय असतं की त्यांचं काही गुणगान असेल, त्यांच्या मातीतलं काही असेल, पण आमची लोककला घेऊन आम्ही अशी राष्ट्रीय बाण्याची शाहिरी म्हणा, राष्ट्रीय बाण्याचं सादरीकरण म्हणा, हे सादरीकरण केल्यामुळे त्यांना ते प्रभावी वाटलं खूप. कारण की चालू म्हणजे त्यांचा विषयच तो होता संविधान दिन. मग संविधान दिनामुळे ते सादरीकरण केल्यामुळे त्यांना ते एक वेगळं ॲप्रिशिएट झालं ना ते की अरे चालू विषयावर यांनी यांच्या कलेतून वेगळं मांडलं. बरोबर. मग ते खूप भावलं. आणि ते म्हणजे लिटरली याच्या अगोदर पण आम्ही विमानाने गेलो होतो, पण माझ्या संचाला विमानाने जाण्या येण्याची संधी मिळाली. 5 स्टार हॉटेलमध्ये खाणं पिण्याची, राहण्याची संधी मिळाली. मग आम्हाला यायला सुद्धा भारत सरकारच्या मोठमोठ्या गाड्या होत्या, जशा इनोवा टाईप गाड्या आम्हाला होत्या. मग हे जे काही आहे तर हे मिळतं आहे, हे आमच्या मेहनतीचं असेल, भाग्याची गोष्ट असेल, आशीर्वादाचा भाग असेल. पण मला असं वाटतं की हे सगळं जे काही आहे हे आमच्या परंपरेमुळे, हे आमच्या लोककलेमुळे, लोककलावंतांमुळे, शाहिरीमुळे. आणि मग त्याचा आम्ही काही गर्व मिरवत नाही की मी केलं, नाही नाही, माझी परंपरा तिथे मोठी झाली ना याचा मला आदर आहे, याचा मला बहुमान आहे. माझी कला तिथे मोठी झाली ना, दिल्लीच्या तख्तावर, दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. मग हे तिथे मोठं झालं ना, आणि ते मोठं करण्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे. मी छोटा सेवकरी, मी करू शकलो, याचा जास्त आनंद वाटतो. निश्चितच. जाता जाता तरुणांना, लोककलावंतांना आणि जनतेला काय आवाहन कराल की ही परंपरा जपताना तुम्ही जसं सोशल मीडियाचं आता तुम्ही प्लॅटफॉर्म ऑनलाईन केलं आहे, किंवा आता जे नवीन तरुण येत आहेत ते रील्सच्या माध्यमातून छोट्याशा म्हणजे शॉर्ट्स फॉर्ममध्ये जे काही कला सादर करतायत ते कुठेतरी पारंपरिक कला सोडून एक विचित्र पद्धतीने करतायत. अनेक कलावंत येत आहेत की जे परंपरा जपतायत, तर अशा कलावंतांना तुम्ही काय संदेश द्याल? खरं तर आज तुम्ही जसं डिजिटलवर म्हटले की प्रत्येकजण काय झाले की आज लोककलेच्या पाठीमागे लागलेलं आहे बरं का. मी कायम नेहमी म्हणत असतो की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. मग त्याचा म्हणजे त्याचं स्वरूप, प्रारूप हे बदलतं. आपण पहिले बाराबंदी, धोतर, पटका अशा रूपामध्ये होतो. आज जीन्स पॅन्टवर, टी शर्टवर आलो. संस्कृती सोडून मला बोलायचं नाही, पण आज जे समाजामध्ये जे चालू आहे, देशामध्ये जे चालू आहे, विकृती जी आलेली आहे आपल्याकडे, विकृतीवर खऱ्या अर्थानं जर प्रबोधन करायचं असेल तर हेच एक माध्यम आहे. मग यासाठी आजच्या कलावंतांनी, आजच्या युवक युवतींनी हरकत नाही, तुम्ही ही कला सादर करा, कारण की ते केल्याने आम्हालासुद्धा आनंदच आहे की तुम्हाला आम्ही म्हणणार नाही की कला अशी सादर करू नका. पण
त्याचा जो शिष्टाचार आहे, त्याचा जो आदर आहे, तो तुम्ही पाळा. मग आता कधी कधी असं होतं की सादर करता करता कधी कधी आपण अपशब्द बोलतो, कधी कधी जातीपातीच्या धर्माच्या भावना दुखावल्या जातात, एका व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातात. तसं करू नका, कारण की कला ही सर्वांगीण आहे. आपल्याला जे मांडायचं आहे तर ते त्याच्यावर उपायकारक ठरेल असंच पॉझिटिव्ह मांडा. 100 लोकांनी नाही ॲक्सेप्ट केलं तरी चालतील, पण ते 10 वैचारिक लोक आहेत, त्यांनी जरी ॲक्सेप्ट केलं तरी आपला बदल निश्चित आहे. आणि याच्यामध्ये मग आज एक गोष्ट खूप प्रकर्षाने झाली याच्यामध्ये, कारण की शास्त्रीय झालं, शास्त्रीय कलाकारांनी त्यांचा एक स्टँडर्ड ठेवला, त्यांच्या शास्त्रीय संगीताला एक शिस्त लावली. बरोबर. आता आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे याला वालीच नाही कोणी. आता जे काही माहिती आहे ते लोक बोलतात. म्हणजे उदाहरणार्थ मी आता जसं तुम्हाला आत्ता वारंवार सांगतो आहे की मी जे गातो आहे त्या प्रत्येक शाहिराचं, प्रत्येक लेखकाचं मी नाव घेतो आहे. बरोबर. लक्षात घ्या, मी तुम्हाला हे बडेजाव पद्धतीने म्हटलं असतं की हे शाहीर अजिंक्याने लिहिलेलं आहे, पण हे परंपरेच्या विरुद्ध आहे, हे शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. मग हे ज्याचं आहे त्याला बहुमान दिला पाहिजे, त्याचा त्याला न्याय दिला पाहिजे. तो आता जगात असेल किंवा नसेल, की बाबा हे यांचं आहे आणि मी सादर करतो आहे, किंवा मी हे स्वतः लिहिलं आहे, मी हे सादर करतो आहे. जसं मी आता म्हणजे मी माझ्या शाहिरी परंपरेचं मोठमोठ्या शाहिरांचं गातो, पण मी माझंही गातो की. म्हणजे मी योगविद्येचा पोवाडा लिहिला, मी थोडासा आधुनिकच लिहितो, म्हणजे थोडं वेगळ्या पद्धतीचं लिहितो. तर मी योगविद्येचा प्रथम पोवाडा लिहिला की योगविद्येचा पोवाडा नाही आहे. त्याच्यानंतर मी कोरोना लसीचा पोवाडा लिहिला की जो लस केंद्रावर चालू होता आणि त्या लस केंद्राच्या माध्यमातून तो पोवाडा गाजला, त्या माध्यमातून मला युनिसेफचा जिंगल अवॉर्ड मिळाला. क्या बात आहे. ह्या पोवाड्याला माझ्या. त्याच्यानंतर मी G20चा पोवाडा लिहिला, त्याच्यानंतर मी विठ्ठलाचा पोवाडा लिहिला, त्याच्यानंतर आत्ता मी काल 27 तारखेला शेतकऱ्याचा पोवाडा लिहिला की जो शेतीविषयी चालू आहे त्याचा पोवाडा लिहिला. त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाडांचा पोवाडा लिहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, अब्दुल कलामांचा पोवाडा लिहिला. म्हणजे हे जे काही वेगळे विषय आहेत हे मी त्याच्यातून हाताळलेत. आणि हे लिहित असताना मग एक अनुभूती येते की अरे आज खऱ्या अर्थाने ज्याची गरज आहे ते सादर झालं पाहिजे. मग आज युवक युवती काय करत आहेत की मला एवढा रिच मिळतो आहे, मला फॉलोअर्स मिळत आहेत, मला त्याच्यातून यूट्यूबच्या माध्यमातून पैसा मिळतो आहे. मग हे करण्यासाठी कुठेतरी कारण की हे कोणाचं वाली नसल्यामुळं मग हे घेणं, मग ते घेणं, मग ते दोघांचं मिक्स करणं, असं करणं, मग हे चालू आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्याचा जो सादरीकरणाचा जो भाग असेल मग ते कसं तरी वेगळ्या पद्धतीने सादर करणं हे कुठेतरी अपेक्षित नाही आहे. मग त्याचा जो स्टँडर्ड आहे तो तुम्ही जपा, मला हेच एवढं सांगणं आहे. आणि माझं रीच वाढतो आहे, माझे फॉलोअर्स वाढत आहेत, मला अनेक जण बघत आहेत म्हणून मी काहीही सादर करायचं असं नका करू. कारण की माझा अभ्यास सांगतो आणि मी जे करतो आहे म्हणजे आता आम्ही 100 नाही 1000 व्हिडिओ स्प्रेड केले असते की मग तसे, पण आम्ही वैचारिकच व्हिडिओ स्प्रेड करतो आहे. त्याच्या माध्यमातून असं होतं की खूप चांगले लोक आम्हाला वैचारिक लोक जोडतात. आणि ते म्हणतात हे काळाची गरज आहे, हे असं तुम्ही सादर झालं पाहिजे. आणि हेच ते स्प्रेड करतात की अरे हे बघ काय नवीन आहे, कारण की नवीन वाटतं त्यांना. आणि आज मला तेवढंच सांगायचं आहे की स्पर्धा पण वाढत चालली आहे. मग मी शाहीर आहे, मी लोककलावंत आहे, मी असं कलावंत, मग मला बघून तो मोठं होतं का, मग मी करतो त्या याच्यावर, मी तसं करतो. स्पर्धा नाहीच आहे. या स्पर्धेच्या नादात काय होईल, व्यक्ती मोठा होईल पण परंपरा लहान होऊन जाईल. मला काय म्हणायचं आहे, परंपरेला आणि लोककलेला, लोकसंस्कृतीला आपण कायम मोठं ठेवू, तेव्हा आपला मोठेपणा हा टिकून राहील. त्यासाठी मी दाक्षिणात्य लोकांचं विशेष कौतुक करतो, दाक्षिणात्य चित्रपटांचंही कौतुक करतो. कारण की आज दाक्षिणात्य चित्रपट हे इतके ॲडव्हान्स्ड झालेले आहेत, प्रचंड ज्या नाही त्या टेक्नॉलॉजीज ते वापरतात, पण टेक्नॉलॉजी वापरत असताना त्यांची कुठे संस्कृती विसरली जात नाही. बरोबर. ते बघा तुम्ही, म्हणजे त्यांचे देव असतील, ते उंबरटे असतील, शेणानं सारवलेलं असेल, रांगोळी असेल,
त्यांच्या महिलांच्या साड्या असतील, त्यांच्या पुरुषांचे कपडे असतील, लुंगी असेल, ते वेशभूषा असेल, त्या महिलांच्या डोक्यातला गजरा असेल, ही त्यांची संस्कृतीत ना, त्यांची टिळे असतील. म्हणजे आता एक काय याला कुठेतरी धार्मिक वळण देऊ नका, पण हा भाग कशाचा आहे? हा आपला मातीचा भाग आहे ना, हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. मग हे दाखवायला काय हरकत आहे? मी म्हणत नाही तुम्ही आता उद्या धोतर घालूनच फिरा, बरोबर, मी म्हणणार नाही, पण ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे. परंपरा जोपासली, परंपरा टिकली तर आपल्याला बहुमान मिळेल, आपल्याला मोठेपण मिळेल, आपण अस्तित्वात असू. आणि म्हणून मला युवक युवतींना किंवा जे कोणी करत आहेत, जे नवीन येत आहेत, टेक्नॉलॉजीची जोड घ्या, आधुनिकतेची जोड घ्या. ते तर काळाची गरजच आहे. म्हणजे गायन वादन येत असेल, अभिनय येत असेल, नृत्य येत असेल तर मोबाईल कॅमेरा काय हे समजून घ्या, माईक काय हे समजून घ्या. आपण कुठल्या रसिकां म्हणजे जे ऑनलाईन जे रसिक असतात त्या कुठल्या रीचमध्ये आपण आपला व्हिडिओ स्प्रेड केला पाहिजे हे देखील समजून घ्या. नाहीतर मग कधी कधी असं होतं याच्यात अश्लीलता पण वाढत चालली आहे. बरोबर, म्हणजे डान्स करण्यात अश्लीलता, दाखवण्यात अश्लीलता आणि बोलण्यात सुद्धा अश्लीलता यायला लागली. त्याचा स्टँडर्ड ठेवा ना, लोक ॲक्सेप्ट करतात. त्याचा स्टँडर्ड ठेवा, लोक ॲक्सेप्ट करतात. जसं तुम्ही सादरीकरण करायला लागलेत ना, लोक तुम्हाला अजून वाहवा म्हणतात, पण त्याचासुद्धा एक व्ह्यू आहे. करेक्ट. आणि मग तुम्ही तिकडच्याच कलमध्ये वाढत जाता आणि तुमची जी काही पर्सनॅलिटी आहे ती तशी नाही झाली पाहिजे, तर अशी झाली पाहिजे. आणि ऑलरेडी आम्ही शाहीर होत ना, आम्हाला जबाबदारी आहे, आमच्या डोक्यावर पटका आहे, आमच्या हातात डफ आहे, तर ते आम्ही काहीतरी ओंघळ करणं आणि आम्ही हे करणं आम्हाला नाही जमणार. म्हणून एवढाच संदेश आहे की जे काय आहे ते प्रॉपर करा, ज्याचा आहे त्याला न्याय द्या. आणि हे जे काही सादरीकरण करताय हे थोडं अभ्यासपूर्ण करा. ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात आम्ही जे काय आहे ते विसरून जातो आणि मग काय सादरीकरण केलं हे माहीत नाही. मग आम्ही त्याच्यावर भांडणं, त्याच्यावर शिव्या, तुम्हाला का बोललास रे, मग हे असंच काय रे, असं नाही रे, चुकीचं आहे रे. मग हे अभ्यासपूर्ण असलं म्हणजे मग लोक पण ॲक्सेप्ट करतात. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आज परिस्थिती अशी आहे की लोककलेला खूप चांगले दिवस आहेत. मान्य आहे की आमचे लोककलावंतांचे काही हालाकीच्या परिस्थिती आहेत, पण त्याला काही वेगळे कारण आहेत. म्हणजे ते इथं मांडणं योग्य नाही. बरोबर, त्यात आम्ही त्याच्यावर गोष्टीवर काम करतो आहे. कारण की मला निगेटिव्ह बोलायचं नाही आहे, मी पॉझिटिव्ह सांगतो. पॉझिटिव्ह होते तर मग पॉझिटिव्हच केलं पाहिजे. मग याच्यात आज नवीन पिढी येते, जुन्या लोककलावंतांना जसं आता NEP लागू झालं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये असे काही मुद्दे आहेत, असे काही वर्ग आहेत की तिथे तो डिग्री होल्डरच असला पाहिजे, तो त्या विषयाची त्याच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, तो PhD असला पाहिजे, असं काही काही पदासाठी आहे. पण काही प्रकारासाठी असे जे काही ज्यांचा हयात गेली आहे लोककलेमध्ये, कलेमध्ये, त्या शिक्षणामध्ये, त्या अभ्यासामध्ये, त्या विषयामध्ये, तर ते सुद्धा गेस्ट फॅकल्टी येऊन शिकवू शकतात. मग हे असं मला हेच सांगायचं की ह्या लोककलावंतांनी आता आमच्यासारख्या युवकांना, नवोदित युवकांना, युवतींना, विद्यार्थ्यांना, प्रशिक्षणार्थींना शिकवायला प्रोत्साहित करा. बरोबर. म्हणजे त्या माध्यमातून काय होईल, ते सुद्धा तुमच्या कार्यक्रमाला उभे राहतील आणि तुमचीही कला बहरेल, तुमचीही कला पुढे वृद्धिंगत होईल. यासोबत युवक युवती, नवपिढी जी येत आहे त्यांनी याचा प्रॉपर, म्हणजे मला स्टेज मिळतं आहे, मी चित्रपटात गातो आहे, मी यूट्यूबर होतो आहे, भारी होतो आहे, मला लोक ओळखत आहेत, मला पैसे मिळत आहेत, हे तर एक आहेच, पण याच्यासोबत त्याचा संपूर्ण अभ्यास करून त्याचं सादरीकरण करा. म्हणजे त्याच्यामुळं काय होईल की पुढचे जे येणारे मुलं आहेत, पिढी आहे, ही प्रवाह असा एक अखंडितपणे व्यवस्थित जे आहे ते पारंपरिक चालू राहील. आणि मग याच्यात काय बदल करायचा आहे, म्हणजे प्रवाहानुरूप मग आपल्याला टेक्नॉलॉजीची जोड घ्यायची आहे, मग इथं सादरीकरण करायचं, तिथं हा मुद्दा मांडायचा, हा मुद्दा मांडायचा, तो प्रासंगिक भाग झाला. फक्त एवढंच की लोककलेत या, लोककला सादर करा, परंपरा जोपासा, अस्मिता जोपासा, संस्कृती जोपासा, मराठी भाषा जोपासा आणि हे सगळं करत आपलं अस्तित्व टिकून ठेवा.
निश्चितच. खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि हे चर्चा ही खूप मोठी आहे, न थांबणारी चर्चा आहे. तर अनेक प्रश्न होते, अनेक प्रश्न येणार आहेत. तुम्हाला काय प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि कोणाची मुलाखत तुम्हाला ऐकायला आवडेल तेही कळवा. निश्चितच आजची जी मुलाखत झाली ती खरंच खूप सुंदर झाली. एक लोक जाता जाता आपल्यासाठी एक शाहिरी कवन भैरवी मी सादर करतो आपल्यासाठी, की जी शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांचीच आहे. की आम्ही जसे म्हणतो की प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रातला मावळा असतो, तसा आम्ही शाहीर मावळे आहोत. आणि म्हणून आपल्यासाठी या शाहिराची ही भैरवी आपल्यासाठी सादर करतो की प्रिय आई हिंद भूमी विश्वाच्या मंगलधामी, तुझं वंदित नंदन आम्ही शाहीर मावळी, आम्ही शाहीर मावळी. प्रिय आई हिंद भूमी विश्वाच्या मंगलधामी, तुझं वंदित नंदन आम्ही शाहीर मावळी, आम्ही शाहीर मावळी, आम्ही शाहीर मावळी. धन्यवाद. खरंच खूप सुंदर. अशाच पद्धतीने आपण अनेक कलावंतांना भेटणार आहोत आणि जाता जाता शेवटही खूप सुंदर झाला, गोड झाला. आणि निश्चितच येणाऱ्या कलावंतांनी सुद्धा अजिंक्यसारखे आपले जे कलावंत आहेत त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन काहीतरी अनुभव करावे. आणि जसं आत्ता अजिंक्य सर म्हणाले की आजचे जे तरुण आहेत ते सोशल मीडियावर जे अश्लीलता असेल किंवा जे वाईट व्यंग करतायत ते करण्यापेक्षा एक परंपरा जपून तुम्ही जर चांगलं केलं तर निश्चितच तुम्हाला यशही मिळेल आणि लोक तुमचं कौतुकसुद्धा करतील. तर निश्चितच धन्यवाद. खरंच खूप सुंदर वाटलं की हा चर्चा एक कलावंत असताना कशा पद्धतीने जपता येईल. आणि खरं तर मी सर्वप्रथम लॉर्ड मराठवाडा चॅनलचं आमचे मित्र, आमचे कॅमेरामन दादा आणि खऱ्या अर्थानं जे आपण या मुलाखतीला बघत आहात, कारण की आपल्यामुळं हे सगळं आहे, त्याच्यामुळे आपलंही मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. कारण की खूप दिवसापासून हे चालू होतं, पण आज त्याचा योग आला आणि आज आपल्यापर्यंत पोहोचता आलं आणि ते आपण श्रवण करत आहात, त्याबद्दल धन्यवाद.